नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBSEच्या उपयुक्त मराठी या पेपरचा अभ्यास करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण घटक 2 मध्ये जे काही वृत्तपत्रासाठी लेख हे पहिलं प्रकरण आपण शिकलो. आता आपल्याला दुसऱ्या प्रकरणाचा या ठिकाणी विचार करावायचा आहे. तर आपलं दुसरं जे प्रकरण या ठिकाणी आहे किंवा उपघटक आहे ते म्हणजे नभोवाणीसाठी लेखन. आता आकाशवाणीच्या संदर्भात प्राचार्य हिंदूराव पाटील यांनी काही महत्त्वपूर्ण नोंदी केलेल्या आपल्याला आढळतात. ते म्हणतात की कथा, कादंबरी, वैचारिक लेख इत्यादीमधील भाषा आणि आकाशवाणीवरील भाषा यामध्ये फरक आहे का? आकाशवाणी हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. आकाशवाणी हे पूर्णपणे श्राव्य माध्यम आहे. आकाशवाणीवरील वेळेचे भान हे अतिशय महत्त्वाचं असतं. तिथे सेकंदाचा हिशोब हा ठेवला जातो आणि त्यानुसार या ठिकाणी आकाशवाणीवरील भाषेत कमीत कमी शब्दात नेमका आशय व्यक्त करणारा भाषिक मसुदा आवश्यक असतो. हे श्राव्य माध्यम असल्यामुळे आकाशवाणीवरील भाषा श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणारी असावी लागते. आकाशवाणीवरील बोलणाऱ्या भाषेतील स्पष्टता आणि गोडवा हा तितकाच महत्त्वाचा घटक असतो. बोलणाऱ्याचे बोलणे श्रोत्याला जर आवडले नाही तर श्रोते आपला रेडिओ जो आहे तो बंद करतात. आता या ठिकाणी नभोवाणीसाठी भाषण याचा विचार करत असताना नभोवाणीची जी काही भाषा आहे ती भाषा कशी असावी यावर आपण थोडक्यात विचार करू. आता बोलीभाषा हे जनसंप्रेषणाचे अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी परिणामकारक असे माध्यम आहे. आता वृत्तपत्र या जनसंप्रेषण माध्यमांसाठी वाचता येणं, माणूस साक्षर असणं ही पूर्व अट होती. पण आकाशवाणीसाठी मात्र ही अट नसल्याने जेथे निरक्षरांचे प्रमाण अधिक आहे तेथे आकाशवाणी हे जनसंप्रेषण माध्यमाचा प्रभावी वापर या ठिकाणी करता येतो. आता बोलीभाषा आणि प्रमाण भाषा किंवा ग्रांथिक भाषा यामध्ये फरक आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमात बोलीभाषेचा वापर हा अधिक असतो. आकाशवाणीवरील भाषण, श्रुतिका, संवाद, चर्चा, मुलाखती या आणि अशासारख्या अनेक कार्यक्रमात प्रामुख्याने बोलीभाषा वापरली जाते. केवळ एकदाच ऐकून ऐकणाऱ्याला समजेल अशी साधी, सोपी, छोटी, नादमय, श्रवणसुलभ भाषा हे आकाशवाणीवरील भाषेचे विशेष म्हणून आपल्याला नमूद करता येतील. आकाशवाणीवरील भाषा ही दैनंदिन वापरातील, व्यवहारातील भाषा असावी लागते, परंतु ती उथळ किंवा असभ्य असता कामा नये. कितीही अवघड विषय असला तरी आकाशवाणीवरील तो विषय सोप्या बोलेभाषात परिचित शब्दामध्ये आपल्याला मांडावा लागतो. थोडक्यात आकाशवाणीवरील भाषा श्रवणीय, सुगम, नादमयी व ओघवती असावी. वाक्य छोटी छोटी असावीत. आकाशवाणीवरील भाषा ही बोलीभाषा असावी, कारण ती आकाशवाणीवरील भाषेचा आत्मा असते. आकाशवाणीवरील निवेदक हा आपणाशी बोलतो आहे, आपल्याशी जणू काही गप्पा मारतो आहे असे वाटायला हवे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या आकाशवाणीवरील भाषा ही बहुजनांची असली पाहिजे, अभिजनांची नव्हे. तर भाषण लेखन हे कसे असावे किंवा त्याचं स्वरूप काय याचा आपण या ठिकाणी थोडक्यात विचार करू. तर आकाशवाणीवरील भाषणाच्या संदर्भात प्राचार्य हिंदूराव पाटील म्हणतात की आकाशवाणीवरील भाषण हे लिहून काढलेले, लिखित स्वरूपात असले तरी ते निबंधाप्रमाणे असून चालत नाही, तर ते संभाषण वजा अनौपचारिक शैलीतील असावे लागते. मुद्रित भाषिक माध्यमामध्ये लांब पल्लेदार वाक्ये, अवघड शब्द अथवा युक्तिवाद, तपशीलवार तांत्रिक माहिती, पारिभाषिक शब्दांचा वापर हा या ठिकाणी चालत असतो. मग वाचक अडला, त्याला समजले नाही तर तो पुन्हा पुन्हा वाचून समजावून घेऊ शकतो. पण आकाशवाणीवरील भाषेत असं शक्य नसतं, कारण बोलीभाषेत आपण व चा याचा वापर करत नाही, तर आणि चा उपयोग करतात. त्यामुळे आकाशवाणीवरील भाषेत व येत नाही आणि येतो असं येतो. उदाहरणार्थ, राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी हुतात्मा स्मारकास भेट दिली असा भाषिक प्रयोग न करता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हुतात्मा स्मारकास भेट दिली असा भाषिक प्रयोग केला जातो. म्हणजे वच्या ऐवजी आणि
हे या ठिकाणी वापरलं जातं. आकडेवारी देताना आकाशवाणीवरील 985 लोक हजर होते असे म्हणण्याऐवजी सर्वसाधारण हजारभर लोक हजर होते असे म्हटले जाते. आकाशवाणीसाठी कितीही उत्तम संहिता लिहिली असली तरी तिच्या प्रभावी वाचनाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. आकाशवाणीवरील संहिता वाचताना सुस्पष्ट आवाजाबरोबरच अतिजलद किंवा अतिसंत वाचन मूळ संहितेला मारक ठरते. सामान्यपणे वाचनाचा वेग दर मिनिटाला 100 ते 120 शब्द इतका असावा लागतो. आकाशवाणीवरील भाषणांच्या शैलीमध्ये संदर्भात बोलताना चंद्रकांत भोंजाळ लिहितात की भाषणाची शैली म्हणजे वक्त्याचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करणारा जणू आरसाच असतो. एकच मुद्दा वेगवेगळ्या वक्ता आपापल्या पिंडानुसार मनोधर्मानुसार वेगवेगळ्या प्रकारे मांडत असतो. दत्तो वामन पोतदार यांच्यासारख्या सव्यासाची परंतु काहीशी फटकळ विज्ञानाची भाषाशैली, तशीच परखड तर नरसिंह चिंतामण केळकर अथवा यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सौम्य व्यक्तिमत्वाच्या वक्त्यांची शैली तशीच मृदू, प्रसन्न, कोणालाही न दुखवणारी अशी असते. साने गुरुजींच्या स्वभावाप्रमाणे त्यांची शैली हृदयाला हात घालणारी, तर आचार्य विनोबा भावे किंवा लोकमान्य टिळक यांचे लिखाण त्यांच्या स्वभावानुसार तर्ककठोर, रोखठोक आणि खंबीरपणा दर्शवणारे असते. आचार्य अत्रे यांची शैली त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच आक्रमक, दिलदार, प्रसंगी सोलून काढणारी, तर श्री म माटे यांची शैली त्यांच्या व्यक्तिमत्वानुसारच खटकेबाज आणि लोकपरंपरेत मुरलेली, अस्सल आणि कसदार अशी असते. आता आकाशवाणीवरील भाषण लिहिताना काय करावं लागेल आपल्याला, तर भाषा ही अतिशय सोपी असावी. दैनंदिन वापरातील ओघवती भाषा अवघड विषय सोपा करीत असते. त्यामुळे बोजड, अवघड शब्द न वापरता सहज, ओघवत्या शैलीमध्ये लिहावे. लांबलचक वाक्य न वापरता छोटी छोटी वाक्य असली तरी श्रोत्यांना समजायला ती सोपी जातात आणि लक्षातसुद्धा राहत असतात. मग आकाशवाणीवरील भाषण हे अनौपचारिक असावं. निबंध वजा शैलीतील भाषण हे कंटाळवाणे होते. आकाशवाणीवरील भाषण हे आकर्षक व शैलीदार असल्यास ते नीरस वाटत नाही आणि ऐकायला मनोरंजक व उद्बोधक वाटते. त्यामुळे श्रोत्यांचा त्याला उत्तम असा प्रतिसाद लाभतो. आकाशवाणीवरील भाषणासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. मानवी जीवन व्यवहारातील जवळजवळ सर्वच विषय हे आकाशवाणीवरील भाषणासाठी चालवू शकतात. कारण आकाशवाणीवरील विविध कार्यक्रम दिवसभरातल्या विविध वेळा साधून विविध वयोगटांसाठी सादर केले जातात. श्रोत्यांना ज्या विषयात रस असेल किंवा चालू घडामोडी या संदर्भातील एखादा महत्त्वाचा विषय आहे, हा भाषणाचा विषय होऊ शकतो. उत्तम अशी सुरुवात ही कोणत्याही भाषणासाठी महत्त्वाची असते. आकाशवाणीवरील भाषणाची सुरुवात ही चित्तवेधक असली पाहिजे. त्यातील भाषण सामग्री ही श्रोत्यांच्या आवडीची असावी. त्या भाषण सामग्रीतून नवीन माहिती श्रोत्यांना मिळाली पाहिजे, याची काळजी भाषण लिहिताना घ्यावी. भाषणाचा प्रारंभ हा भाषण विषयाचा स्थूल परिचय करून देणारा असावा. भाषणातील वाक्य श्रोत्यांच्या मनामध्ये कायम स्मरणात राहील अशी असावी. लहान लहान परंतु अर्थपूर्ण अशा वाक्यांची योजना करावी. आकाशवाणीवरील बहुतेक कार्यक्रमांच्या मजकुरात श्रोत्यांचा वयोगट विचारात घेतला गेला. आपण कोणत्या वयोगटाच्या श्रोत्यांशी भाषणाच्या माध्यमातून संवाद साधतो आहोत याचा विचार करून आपण भाषणाचा विषय प्रस्तुत करावा. कारण महिला, लहान मुलं, किशोरवयीन मुलं, तरुण मुलं, विद्यार्थी, नोकरदार, परत शेतकरी, वृद्ध इत्यादी अनेक वयोगटातील लोक, त्यांचा वयोगट व त्यांची बौद्धिक किंवा मानसिक कुवत विचारात घेऊन आपण भाषणाचा विषय हा ठरवला पाहिजे. आता जर आपण आकाशवाणीची विविध केंद्र जर ऐकत असाल तर अशा आकाशवाणीच्या विविध केंद्रावर भाषण हे किमान आठवड्यातून एकदा दोनदा प्रसारित होत असते. आपण हे ऐकावयास काहीच हरकत नाही. जर थोरा मोठ्यांच्या जयंती पुण्यतिथीबद्दल आपला अभ्यास असेल तर आपण सुद्धा भाषणाची संहिता किंवा स्क्रिप्ट लिहू शकतो आणि आकाशवाणीच्या केंद्र संचालकाला भेटून आपण जर त्याची भाषणाची स्क्रिप्ट जर आपण त्यांना दाखवली, त्यांना जर आपलं भाषण पसंत पडलं तर ती भाषण आपण तिथं ध्वनिमुद्रित करू शकतो आणि त्यांच्या आकाशवाणीच्या नियोजित वेळेनुसार त्या ठिकाणी आपण ते सादर करू शकतो. म्हणजे एकंदरीत आकाशवाणीसाठी नभोवाणीसाठी भाषण लिहित असताना ही
जी काळजी आहे ती काळजी घेतली पाहिजे. भाषेच्या संदर्भात असेल, विषयाच्या संदर्भात असेल. मग अशा या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून भाषण संहिता लिहिणं ही काळाची आज गरज बनते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबू. आपण आता या घटक 2 प्रसारमाध्यमांसाठी लेखन यातलं तिसरं प्रकरण दूरचित्रवाणीसाठी माहितीपटाचं लेखन याचा पुढील व्हिडिओला आपण विचार करू. ठीक आहे. धन्यवाद.